हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर DY सर. वेलकम टू युअर चॅनल. महाराष्ट्र बोर्ड क्लास 10 ची आपण PYQ ची महाकुंभ सिरीज सुरू केली होती. त्यातला आपला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचे PYQ सुरू होते. आज आपण लिनियर इक्वेशनचे PYQ पूर्ण एंड करून टाकू. बघू आता आपला या क्वेश्चन पर्यंत झाला होता. तो जर व्हिडिओ नाही बघितला असेल तर तुम्ही तो आधी व्हिडिओ बघून घ्या. आता जुलै 20 पासून मार्च 21 मध्ये तर तुमची एक्झाम झाली नव्हती, कोरोना होता, त्याच्यामुळे एकदम बढिया बॅच होती. ते मजा आली होती त्यांना मस्त. आता पहा, नेक्स्ट जुलै 2020 याच्यातले काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहे, ते बघून घेऊ आपण. पहा आता का म्हटलं येतं, चूज द करेक्ट, म्हणजे MCQ बेस क्वेश्चन आहे. हा जो क्वेश्चन आहे रिपीटेडली दरवर्षी विचारतात. बघा मग आता हा क्वेश्चन कसा आहे, इथं तोच आहे पुन्हा एकदा. 4x प्लस 5y इज इक्वल टू 19, x ची व्हॅल्यू 1. आता 4 x ची व्हॅल्यू 1 प्लस 5y इज इक्वल टू 19. 4 इंटू 1 म्हणजे 4 प्लस 5y इज इक्वल टू 19. हे तिकडे घेऊन जा. 5y इज इक्वल टू 19 मायनस 4. 5y इज इक्वल टू 15. मल्टिप्लाय वाला होईल डिवाइड. y इज इक्वल टू 15 बाय 5 म्हणजे y इज इक्वल टू का आला आपला 3. कोणता ऑप्शन आहे y इज इक्वल टू 3? ऑप्शन नंबर बी हाच त्याचा आन्सर राहील. त्यानंतर पुन्हा 1 मार्काचा क्वेश्चन आहे. तुम्हाला इथं dx ची व्हॅल्यू दिली आहे, dy ची व्हॅल्यू दिली आहे, d ची दिली आहे. dx dy आणि d हे व्हॅल्यू दिली आहे. तुम्हाला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता पहा, dx ची व्हॅल्यू किती दिली आहे तुमच्याकडे 25, dy ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे 40 आणि d ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे 5. आपल्याला माहित आहे आता dx म्हणजे सॉरी x म्हणजे काय होते, dx बाय d. हे थोडंसं इरेज करून टाकतो मी, खाली लिहून देतो. आणि आता झालं नाही का, आणि y म्हणजे काय होते आपला dy बाय d. dx ची व्हॅल्यू आहे 25 आणि d ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 5. 25 बाय 5 म्हणजे 5. dy ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 40 आणि d ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 5. 40 बाय 5 म्हणजे आला आपला 8. x ची व्हॅल्यू आली आपल्याकडे 8, y ची व्हॅल्यू आली आपल्याकडे 8. अशा प्रकारचा हा सिंपल क्वेश्चन आहे. त्यानंतर ऍक्टिव्हिटी वाला क्वेश्चन आहे. पहा आता, इझी क्वेश्चन आहे हाही. कसं सॉल्व्ह कराल, मल्टिप्लिकेशन 3 इंटू कोणासोबत मल्टिप्लाय करायला 5 सोबत. थोडा याला छोटा करून टाकतो तुम्हाला दिसत नसेल तर. 3 इंटू का कराल इथं 5. त्यानंतर इथं का कराल 2 इंटू 4. 3 इंटू 5 म्हणजे किती 15. 15 मायनस 8 म्हणजे किती 7. हा आला आपला ऍक्टिव्हिटीचा आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा आता, सम ऑफ टू नंबर इज 7 अँड डिफरन्स इज 5, फाइंड द नंबर. लिनियर इक्वेशनचा क्वेश्चन आहे, एकदम इझी क्वेश्चन आहे. सम ऑफ टू नंबर इथे लिहून घेऊ. लेट ग्रेटर नंबर, दोन नंबर आहे त्याच्यापैकी एक ग्रेटर नंबर राहील आणि एक स्मॉलर राहील. ग्रेटर नंबर बी एक्स अँड स्मॉलर नंबर बी वाय यांची जर सम कराल एक्स प्लस वाय, ग्रेटर नंबर प्लस स्मॉलर नंबर, किती येते ते 7. हा झाला इक्वेशन नंबर 1. यांचा डिफरन्स आहे एक्स मायनस वाय, हा येते किती 5. आता काय करायचं आपल्याला, यांचा जो आहे ऍडिशन करून टाकू. ऍडिंग 1 अँड 2. 1 काय आपला एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7. 2 काय एक्स मायनस वाय इज इक्वल टू 5. ऍडिंग करू, वाय वाय कॅन्सल, एक्स प्लस एक्स म्हणजे काय होईल 2x इज इक्वल टू 12. 2 मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर होईल डिवाइड. एक्स इज इक्वल टू 12 बाय 2 म्हणजे एक्सचा आन्सर किती आला आपला 6. पुट करून टाकू. कशामध्ये पुट करू आपण, पुट x इज इक्वल टू किती आला आपला 6 इन इक्वेशन 1. 1 काय x प्लस वाय इज इक्वल टू 7. x ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 6. 6 प्लस वाय इज इक्वल टू 7. प्लस वाला तिकडे गेल्यावर होईल मायनस. y इज इक्वल टू 7 मायनस 6, y इज इक्वल टू 1. देअरफॉर फाइंड द नंबर. देअरफॉर टू नंबर्स आर 6 अँड 1. अशा प्रकारचा हा आपला इझी आन्सर राहील. एक मिनिट.
बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आपला कोणता झाला होता आपला, हा झाला होता. हा तर ग्राफिकली वाला क्वेश्चन आहे. त्यानंतर हा एक बढिया क्वेश्चन आहे पहा, कन्स्ट्रक्ट एनी वन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. हॉट्स प्रॉब्लेम मध्ये येऊ शकते. हा 5वा जो क्वेश्चन राहते तुमचा त्याच्यामध्ये येऊ शकते. कन्स्ट्रक्ट एनी वन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, ऑब्टेन अनदर इक्वेशन बाय इंटरचेंजिंग ओनली कोएफिशियंट. कोणताही आपल्या मताने एक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल घ्यायचा आहे. इथं लिहून घेऊ, लेट लिनियर इक्वेशन बी. याला घेतो मी, पाहता एकदम सिंपल वाला घ्यायचा. इथं घेतो मी 2x प्लस वाय, वाय म्हणजेच काय होईल आपला 1y इज इक्वल टू, याला घेतो मी 6. हा घेतो नंबर इक्वेशन 1. त्यानंतर काय करायचं तुम्हाला, हे कोएफिशियंट इंटरचेंज करायचे आहे आणि सेकंड वाला इक्वेशन बनवायचा आहे. आता पहा, x प्लस वाय, 1 इकडं आणा ना 2 का करा इकडं आणा. पहा आता कोएफिशियंट काय झाले इंटरचेंज, हा ऍज इट इज इक्वेशन नंबर 2. आता याला आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. कसा करू मग आता, पहा आता एक काम करा, y ला एलिमिनेट करायचं आहे तर या 1 न इथं मल्टिप्लाय करा, या 2 न इकडे मल्टिप्लाय करा. 2 चा 2x सोबत, 2 चा 1y सोबत, 2 चा 6 सोबत, 1 चा 1x सोबत, 1 चा 2y सोबत, 1 चा 6 सोबत. आता काय होईल, 2x इंटू 2 4x प्लस 1y इंटू 2 2y इज इक्वल टू 2 इंटू 6 म्हणजे 12. इक्वेशन नंबर 3. 1y इंटू 1x, सॉरी 1 इंटू 1x म्हणजे काय होईल x प्लस 2 इंटू 1 2y इज इक्वल टू 6 इंटू 1 म्हणजे 6. इक्वेशन नंबर 4. याला काय कराल तुम्ही, सबस्ट्रॅक्ट. इथं लिहून घेऊ, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 3 and 4. 3 लिहून घेतो मी, 4x प्लस 2y इज इक्वल टू 12. 4 लिहून घेतो मी, x प्लस 2y इज इक्वल टू 6. सबस्ट्रॅक्ट करत आहोत म्हणजे सेकंड इक्वेशनची साईन काय होईल, चेंज होईल, उलटे होईल. हा प्लस एक्स आहे तर हा मायनस होईल, हा प्लस आहे तर हा मायनस होईल. इथेही काही नाही म्हणजे प्लस आहे तर हा काय होईल मायनस. 2y कॅन्सल. 4x मधून x गेला तर किती राहील इथं आपला 3x इज इक्वल टू 12 मधून 6 गेले तर किती राहील इथं 6. 3 मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर काय होईल डिवाइड. x इज इक्वल टू 6/3, x इज इक्वल टू 2. आता काय करायचं आपल्याला, पुट करायचं आहे. कोणामध्ये पुट करू, 1 इझी आहे का, 1 इझी आहे, 1 किंवा 2 मध्ये पुट करून टाका. पुट इथंच लिहून घेतो, x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन कोणत्या याच्यात करू, 4 मध्ये बी करू शकता. 4 आणि 2 तर सिम्पलच आहे, सेमच आहे. x प्लस 2y इज इक्वल टू 6, x इज इक्वल टू 2 प्लस 2y इज इक्वल टू 6 प्लस 2 तिकडे गेल्यावर काय होईल -2. म्हणजे इथं करायला 2y इज इक्वल टू 6 मायनस 2, 2y इज इक्वल टू 4. 2 मल्टिप्लाय वाला इथं होईल डिवाइड. मग हा काय होईल, y इज इक्वल टू 4/2, y इज इक्वल टू 2. झाला. फाइंड द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल म्हणताय तर मग काय कराल, देअरफॉर x इज इक्वल टू किती व्हॅल्यू आली आपली 2 आणि y इज इक्वल टू बी किती आली 2. x इज इक्वल टू 2 and y is equal to 2 is the solution of given simultaneous equation. आता एकदा चेक करून टाका आपला आन्सर बरोबर आहे का. 4x प्लस 2y 12 हा गेला 3x 2 इथं पुट केलो आला 2 2 2 हा आपला आन्सर राहील. अशा प्रकारे हा जो आहे सॉल्व्ह करायचा आहे. नेक्स्ट आहे आपला मार्च 2020 वाला पेपर, MCQ वाला क्वेश्चन आहे. पहा तोच क्वेश्चन सेम 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 रिपीट होत जात आहे. हा बहुत वेळा क्वेश्चन घेतला आपण. पुन्हा पुन्हा बोर्ड मध्ये जर पाहाल तुम्ही रिपीटेडली तेच क्वेश्चन येतात. म्हणजे हे जर तुम्ही PYQ ची चांगल्या प्रकारे जर केले क्वेश्चन तर तुम्हाला 70 मार्क इझिली भेटून जाईल. 70% तर आरामात भेटते तुम्हाला. म्हणजे 40 पैकी जे आहे 40 आउट ऑफ तुम्हाला 25 मार्क तर कसेही भेटेल. आणि थोडंसं अजून प्रॅक्टिस सेट, सॉल्ड एक्झाम्पल, प्रॉब्लेम सेट कराल तर 40 आउट ऑफ 40 भेटून जाते. पहा मग आता इथं काय म्हणताय, dx दिलाय 49
डी दिलाय dx 49 व्हॅल्यू सोबत सेम येत आहे आणि डी दिलाय आपल्याला 7. का काढायचं आपल्याला एक्स. एक्स म्हणजे काय होते dx बाय डी 49 बाय 7 इज इक्वल टू 7. आपला आन्सर आला हा ए 7. हा क्वेश्चन रिपीटेडली तोच क्वेश्चन झाला आहे. बहुत वेळा क्वेश्चन घेतलं गेले तुम्ही. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. सेकंड क्वेश्चन जो आहे याचा तुम्ही आन्सर कमेंट मध्ये सांगा. त्यानंतर हा वाला चांगला क्वेश्चन आहे. आता हा क्वेश्चन मी घेतो. जे जे हार्ड क्वेश्चन आहेत ते मी घेतो. जे जे इझी आहे आणि मी आधी या व्हिडिओमध्ये घेतलो, पहिल्या व्हिडिओमध्ये, दुसऱ्या व्हिडिओमध्ये, प्रिव्हियस वाल्या जेवढ्या व्हिडिओमध्ये, ते क्वेश्चन तुम्ही तिथूनच पाहून टाका आणि स्वतः ट्राय करा. The denominator of fraction is 4 more than twice its numerator. Denominator become 12 times the numerator if both numerator and denominator are reduced by 6. Find the fraction. एक नंबर क्वेश्चन आहे. थोडंसं याला लहान करून टाकतो. पहा मग आता तो इकडे चला जा रे. कोणताही लिनियर इक्वेशन सोडवताना त्याच्यामध्ये कोणते दोन टर्म आहे ते तुम्हाला ओळखता आला पाहिजे. इथं दोन टर्म कोणते आहे, एक आहे न्यूमरेटर आणि दुसरा आहे आपला डिनॉमिनेटर. आता पहा इथं लिहून घेऊ आपण. लेट न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन बी एक्स and denominator of fraction b y. न्यूमरेटर का घेतलो आपण x, डिनॉमिनेटर का घेतलो आपण y. आता क्वेश्चन का म्हणते डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन मोठा होते का रे. डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन. डिनॉमिनेटर काय पहा बरं आपला y. इथं लिहून घेऊ. देअरफॉर बाय कंडिशन. कोणती कंडिशन दिली आपल्याला. डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन y इज म्हणजे होती इज इक्वल टू 4 मोर दॅन. 4 मोर दॅन म्हणजे काय होईल प्लस 4. 4 मोर दॅन ट्वाइस न्यूमरेटर. ट्वाइस म्हणजे काय होते 2 इंटू न्यूमरेटर काय आपला x. y इज इक्वल टू 2x प्लस 4. प्लस 2x इकडे घेऊन आलं तर काय होईल मायनस 2x. मायनस 2x प्लस y इज इक्वल टू 4. हा झाला आपला इक्वेशन नंबर 1. त्यानंतर डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम न्यूमरेटर. डिनॉमिनेटर जो आहे तो 12 टाइम न्यूमरेटर होते म्हणते आपण. कधी इफ बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर, न्यूमरेटर ना डिनॉमिनेटर दोघांले बी तुम्ही 6 न रिड्यूस करा. रिड्यूस करणे म्हणजे मायनस करणे. आता पहा इथं लिहून घेऊ. इफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर रिड्यूस बाय 6. 6 न रिड्यूस समजा केलो आपण तर आपल्याकडे न्यू न्यूमरेटर आला आणि आपल्याकडे न्यू डिनॉमिनेटर आला. ओल्ड वाले काय होते आपले. ओल्ड वाला न्यूमरेटर होता x, ओल्ड वाला डिनॉमिनेटर होता आपला y. 6 न रिड्यूस करत आहे. रिड्यूस बाय 6 म्हणजे इथंही -6 इथंही -6. आता अशी जेव्हा कंडिशन येईल तेव्हा काय म्हणते डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स न्यूमरेटर. डिनॉमिनेटर काय आहे आपला y - 6 बिकम्स म्हणजे हा होत आहे एवढा होत आहे 12 टाइम्स म्हणजे 12 इंटू न्यूमरेटर. न्यूमरेटर काय आहे आपला x - 6. 12 चा याच्यासोबत मल्टिप्लाय करा, 12 चा याच्यासोबत करा. y - 6 इज इक्वल टू 12 इंटू एक्स म्हणजे 12x मायनस 12 इंटू 6 म्हणजे 72. आता काय कराल तुम्ही या प्लस 12x इकडे घेऊन या मायनस 12x होईल. मायनस 6 तिकडे घेऊन जा प्लस 6 होईल. मायनस 12x प्लस y इज इक्वल टू मायनस 72 प्लस 6. आता मायनस 12x प्लस y इज इक्वल टू हा किती होईल 72 मधून समजा 6 गेले तर किती राहते रे 66. पण कोणते वाले मायनस वाले -66. हा झाला आपला इक्वेशन नंबर 2. आता आपल्याकडे इक्वेशन 1 आहे -2x प्लस y इज इक्वल टू 4. इक्वेशन 2 आहे. आता तुम्हाला याची करायची आहे सबस्ट्रॅक्शन. पहा y दिसत आहे प्लस प्लस दिसत आहे म्हणजे इथं काय करू आपण यांची सबस्ट्रॅक्शन. इथं लिहून घेऊ. थोडासा याला असं सरकवून टाकतो. पहा आता सबस्ट्रॅक्ट 1 and 2. 1 लिहून घेतो काय -2x प्लस y इज इक्वल टू 4. 2 लिहून घेतो -12x प्लस y इज इक्वल टू -66.
सबट्रॅक्ट करता म्हणजे सेकंड इक्वेशनची साईन का होईल चेंज, जिथं प्लस आहे तिथं मायनस, जिथं मायनस आहे तिथं प्लस, मायनस आहे तर हा प्लस, वाय वाय कॅन्सल. मग आता इथं काय येईल आपला -2x + 12x म्हणजे हा उरल आपला 10x इज इक्वल टू 4 + 66 हा येईल आपला 70. 10 मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर डिवाइड x इज इक्वल टू 70/10 म्हणजे x इज इक्वल टू येईल आपला हा 7. आन्सर आला आपला 7. पुट करा, पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन नंबर 1. काय -2x + y इज इक्वल टू 4. -2 x ची जागी पुट कराल 7 प्लस y इज इक्वल टू 4 हा होईल -14 प्लस y इज इक्वल टू 4. -14 ले तिकडे घेऊन जा का होईल +14. y इज इक्वल टू 4 + 14 y इज इक्वल टू 18. आता आपल्याला काय करायचं आहे फ्रॅक्शन. देअरफॉर द फ्रॅक्शन इज कसं राहते x/y म्हणजे हा काय होईल 7/18. अशा प्रकारचा हा आपला आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कुठपर्यंत झाला होता आपला, हा झाला होता. आता हा वाला क्वेश्चन आपण इरेज करून टाकू. तुम्हाला जर लिहायचं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता. लहानवर आहे थोडासा. अशा टाईपचा हा क्वेश्चन आहे. सिंपल क्वेश्चन आहे, 3 मार्काला आपल्याला विचारला होता. थोडासा इकडे आहे. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पहा आता नेक्स्ट क्वेश्चन ऍक्टिव्हिटी आहे. हे अशी प्रकारची ऍक्टिव्हिटी बी आपण सॉल्व्ह केली आहे. एक एक आपल्याला व्हॅल्यू डब्यामध्ये भरायची आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला इक्वेशन दिलं आहे. काय इक्वेशन 2x - 6y इज इक्वल टू 3. पहिले दिले आहे x ची व्हॅल्यू -5, y ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. जिथं x दिसतंय तिथं का पुट कराल -5. 2 x ची जागी -5 - 6y इज इक्वल टू 3 हा येईल आपला -10 प्लस -6y इज इक्वल टू 3. याला इकडे घेऊन जा. -6 इज इक्वल टू 3 प्लस 10 -6y इज इक्वल टू 13. हा मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर डिवाइड y इज इक्वल टू -13/6. y ची व्हॅल्यू किती आली -13/6. बरोबर आहे ना. 2x - 6y इज इक्वल टू 3. ठीक आहे, जे व्हॅल्यू आली ते आपल्याला ठेवून द्यायची आहे. आता -13/6 इथं लिहाल -5 -13/6. इथं 0 इथं का कराल x ची जागी का पुट करायचं तुम्हाला 0. पहा मग आता जिथं x दिसतं तिथं पुट करायचं तुम्हाला 0. इथं लिहून घेऊ 2 इंटू x ची जागी 0 -6y इज इक्वल टू 3. 0 -6y म्हणजे काय होईल -6y इज इक्वल टू 3. हा मल्टिप्लाय वाला डिवाइड y इज इक्वल टू 3/-6 y इज इक्वल टू तिचा भाग जाते 1/2 म्हणजे हा येईल आपला -1/2. इथे लिहाल -1/2 0. अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी जी आहे ते सॉल्व्ह करायची आहे. आता नेक्स्ट हा वाला क्वेश्चन आहे, बढिया क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट आहे. अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला बोर्डमध्ये येण्याचे जास्त चान्सेस आहे. पहा डिटर्मिनंटचा क्वेश्चन आहे. पहिला डिटर्मिनंट आहे 7/5. इकडचा आहे 5/3. त्याच्या खालचा इकडचा 3/2 आणि तो आहे आपला 1/2. आता यांचा काय करायचा तुम्हाला मल्टिप्लिकेशन. पहा आता फ्रॅक्शन वाले दिसले म्हणून घाबरायचं काही कारण नाही. हा एक टर्म झाला, हा दुसरा झाला, हा तिसरा झाला, हा चौथा झाला. पहिल्याचा याच्यासोबत मल्टिप्लाय करतो, लिहून घेऊ 7/5 इंटू 1/2 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 5/3 इंटू 3/2. आता मल्टिप्लिकेशन कसा होईल यांचा वरच्याचा वरच्या सोबत, खालच्याचा खालच्या सोबत, वरच्याचा वरच्या सोबत, खालच्याचा खालच्या सोबत. हा किती होईल 7 इंटू 1 म्हणजे 7, 5 इंटू 2 म्हणजे किती 10 मायनस 5 इंटू 3 म्हणजे किती 15 अपॉन 3 इंटू 2 म्हणजे किती 6 आला असा. आता यांचा करून आपण क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो किंवा
पहा, याला तुम्ही असा न करता अजून तुम्ही इझी करू शकता. हा 3 कॅन्सल, मग इथे किती राहिला 5/2 असाही करू शकता, किंवा तसाही करा, सेम आन्सर येईल. मल्टिप्लाय करा 7चा 2 सोबत 7 × 2 मायनस 10चा 5 सोबत 10 × 5 डिवायडेड बाय 10चा 2 सोबत 10 × 2 7 × 2 म्हणजे 14 10 × 5 म्हणजे 50 डिवायडेड बाय 10 × 2 म्हणजे किती 20 14 मायनस 50 म्हणजे किती होईल, हा होईल -36 डिवायडेड बाय 20. आता हा कितीचा भाग जाईल, इथं जाईल 4चा भाग जाते, किती वेळा जाते इथं 9 वेळा, इथे किती वेळा जाते 5 वेळा. म्हणजे आपला जो डिटर्मिनंटचा आन्सर आला तो किती आला -9/5. अशा प्रकारे हा आपला आन्सर आहे. पाहून घ्या 7/5 5/3 3/2 1/2 अशा प्रकारे हा आपला आन्सर राहील. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन किती राहिले अजून, जास्त ना, आज होऊन जाईल. हा वाला क्वेश्चन पहा, आता एकदम इझी क्वेश्चन आहे. पहिला इक्वेशन हा 6 वाला, पहिला इक्वेशन आहे आपल्याकडं √(x/y) = 4 आणि दुसरा आहे 1/x + 1/y = 1/xy. आता याला देऊन देऊ आपण, एक काम करू, थांबा, तू इथे ये रे, याला इथे लिहून घेऊ. याला देऊन देऊ इक्वेशन नंबर 1, याला देऊन देऊ इक्वेशन नंबर 2. आता पहा, इक्वेशन 1 ले का करायचं, स्क्वेअरिंग इक्वेशन 1. याला समजा स्क्वेअरिंग केलो आपण, हा नाही बी लिहिलं नंतर लिहिलं तरी चालते रे, एक एक स्टेप बाय स्टेप जाऊन आपण. स्क्वेअरिंग इक्वेशन 1/1. आता पहा, स्क्वेअरिंग केलो तर हा स्क्वेअर रूट हटून जाईल, म्हणजे इथे राहील x/y = 4चा स्क्वेअर 16. y डिवाइड मध्ये आहे, इकडे गेल्यावर होईल मल्टिप्लाय, म्हणजे x = काय होईल आपला 16y, म्हणजे x याला इकडे घेऊन या, प्लस 16y इकडे आल्यावर -16y = 0. हा झाला आपला इक्वेशन नंबर 1. द्या 1 दिल्यावर त्याचा हा 2 द्या. नेक्स्ट वाला इक्वेशन आहे आपल्याकडं 1/x + 1/y = 1/xy. याला आता इक्वेशन नंबर 3 देऊन द्या आपल्या मतानं. आता या इक्वेशनला जो आहे, इथं x दिसताय, इथं xy दिसताय, इथं x दिसताय, इथं y दिसताय, इथं xy दिसताय. पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय बाय xy समजा केलो आपण, तर काय होईल पहा, xy × 1/x + xy × 1/y = xy × 1/xy. x कॅन्सल, y कॅन्सल, xy कॅन्सल. इथं आला आपला y प्लस इथं आला आपला x = इथं आला 1. रिअरेंज करा, x + y = 1. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 2 नाही, इक्वेशन नंबर 4. इक्वेशन 2 आणि इक्वेशन 4 ले सोडवायचं आहे आपल्याला. का कराल, सबस्ट्रॅक्ट. इथं लिहून घेऊ आपण, सबस्ट्रॅक्ट 2 and 4. 2 काय आपला x - 16y, x - 16y = 0, x + y = 1. सबस्ट्रॅक्ट करता सेकंड इक्वेशनचे साइन काय होईल, चेंज, x कॅन्सल, हा किती होला -17y = -1, y = याला इकडे घेऊन जा, -1/-17, y = आला 1/17. पुट करा, कोणामध्ये पुट करता, ह्याच्यातच करा, पुट y = 1/17 इन इक्वेशन 4. इक्वेशन 4 काय, x + y = 1. x जसा तसा, y च्या जागी 1/17 = 1. हा पूर्ण टर्म प्लस वाला, इकडे गेल्यावर काय होईल मायनस, पूर्ण टर्म, x = 1 - 1/17. डिवाइड मध्ये काय नाही राहत, म्हणजे काय राहते 1. आता यांचा काय करायचं आपल्याला, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 17 × 1 म्हणजे 17, मायनस 1 × 1 म्हणजे 1, 17 × 1 म्हणजे 17. x = 17 - 1 म्हणजे 16/17. Therefore, x = 16/17, y = 1/17 is the solution of given simultaneous equation. अशा प्रकारचा जो आहे हा
हा आपला असा टाईपचा क्वेश्चन आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू आता आपण. पहा आता हा वाला पुन्हा एकदा डिटर्मिनंटचा क्वेश्चन आहे. इथंच आपण सॉल्व्ह करायला ट्राय करू. 5 इंटू -4 मायनस 3 इंटू -7. 5 इंटू -4 म्हणजे -20 मायनस मायनस प्लस 21 म्हणजे याचा आन्सर आला आपला +1. कुठे आहे +1? हा डी वाला आपला ऑप्शन राईट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. एकदम इझी क्वेश्चन आहे. एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची आहे. डायरेक्ट काय कराल तुम्ही, मल्टिप्लाय कराल ना इक्वेशन काढून टाकाल. इझी क्वेश्चन आहे. हा ग्राफिकली वाला आहे. हा वाला आता, out of 555 kilometer, we shall travel certain distance by bus and remaining distance by car. Bus travel with the average speed of 60 km per hour and average speed of car is 75 km per hour. He takes total 8 hours to complete the journey. Find the distance traveled by Vishal by bus. इथं लिहून घेऊ. लेट काय करायचं आपल्याला, फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस बी किती घेऊ आपण, x किलोमीटर घेऊन घेऊ, x किलोमीटर. अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार बी y किलोमीटर. आता पहा, बसनं किती गेला x किलोमीटर आणि कारनं किती गेला y किलोमीटर. सम तुम्ही कन्सिडर करू शकता चंद्रपूरहून नागपूरनं कशाने गेला तो बसनं, म्हणजे इथून इथपर्यंतचा डिस्टन्स किती होता x, आणि नागपूरवरून दिल्लीला कुठे गेला तो कारनं, म्हणजे एवढा डिस्टन्स किती होता y. चंद्रपूरवरून तर दिल्लीचा डिस्टन्स होता समजा का 555 किलोमीटर. म्हणजे एवढा डिस्टन्स प्लस एवढा डिस्टन्स म्हणजे हा पूर्ण डिस्टन्स, म्हणजे काय होऊ शकते, इथून एवढा डिस्टन्स म्हणजे काय होते x प्लस इथून एवढा डिस्टन्स म्हणजे काय होते हा y इज इक्वल टू टोटल डिस्टन्स किती आहे 555. याला देऊ शकतो आपण इक्वेशन नंबर 1. आता तिथं तुम्हाला आता स्पीड दिली आहे आणि टोटल टाइम दिला आहे. आता पहा स्पीड दिली आहे, तुम्ही लिहू शकता स्पीड ऑफ बस आणि स्पीड ऑफ कार. स्पीड ऑफ बस दिली आहे 60 किलोमीटर पर आवर, स्पीड ऑफ कार दिली आहे 75 किलोमीटर पर आवर. ओके, आता आता हा जो आहे स्पीड दिली आहे, आता तुम्हाला एक फॉर्म्युला वापरावा लागेल आणि टोटल टाइम दिलाय, टोटल टाइम इज इक्वल टू 8 आवर. आता टोटल टाइम तर दिलाय आपल्याला, पण बसचा टाइम किती वेळ गेलाय तो ना कारचा टाइम किती वेळ आहे ते आपल्याला दिला नाही. पहा मग आता इथं लिहून घेऊ आपण. फॉर्म्युला आहे आपल्याकडे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. का फॉर्म्युला आपल्याकडे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. देअरफॉर टाइम इज इक्वल टू डिस्टन्स बाय स्पीड. टाइम इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, डिस्टन्स बाय स्पीड. आता इथं काढू आपण सगळ्यात पहिले बस टाइम. बस टाइमला आपण कन्सिडर करू T1. बसचा डिस्टन्स किती होता x किलोमीटर डिवायडेड बाय बसची स्पीड किती आहे 60. हा आला आपला T1. त्यानंतर आपण कार टाइम काढू. कार टाइम म्हणून आपण T2. कारचा डिस्टन्स किती आहे y किलोमीटर, कारची स्पीड किती आहे 75. हा आला आपला T2. आता जेवढा बसनं टाइम गेला आणि जेवढा कारनं टाइम गेला तो टोटल टाइम आहे. टोटल टाइम किती आहे आपला 8 आवर. त्यालाच म्हणू शकतो आपण T. नाऊ T इज इक्वल टू T1 प्लस T2. T किती आहे 8 इज इक्वल टू T1 किती आला आपला x बाय 60 प्लस T2 किती आला आपला y बाय 75. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग क्रॉस मल्टिप्लाय कसं होईल, x इज इक्वल टू 75x प्लस 60y डिवायडेड बाय 60 इंटू 75. आता 60 इंटू 75 किती होईल करून पाहू. 75 इंटू 60 650 50 0 0 0 3 4,500 रुपीज. 4,500. 8 इंटू
4500 हा आला इज इक्वल टू 75x प्लस 60y. आता એટલે कसं सोडू शकतो 4500 बाय इंटू 8 करू आपण समजा. तर हा किती होईल मला वाटते हा 36,008 इज इक्वल टू 75x प्लस 60y. करून पाहू आता हा किती होईल 8 0 8 4 832 4 36 आणि हे 2 0 म्हणजे 36,000 बरोबर आहे. आता हा आला आपला इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 का होता आपला याला रिअरेंज समजा करून टाकलो आपण. हा आला 75x प्लस 60y इज इक्वल टू 36 डिवाइड करून टाकू याला डिवाइड बाय 5 5 ने डिवाइड केल्यावर हा काय होईल 75 बाय 5 म्हणजे किती होईल 15x प्लस 60 बाय 5 म्हणजे 12y इज इक्वल टू हा किती होईल आपला 5 ने डिवाइड कराल तर 7200. ठीक आहे एवढा होईल. तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघू शकता. आता अजून कशाने डिवाइड होते का नाही होत. आता एवढाच राहील. याला देऊन देऊ आपण इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 का होता x प्लस वाय इज इक्वल टू 555 हा होता इक्वेशन 1. आता याला सॉल्व करायचं आहे. का करायला लागेल आता तुम्हाला याला मल्टिप्लाय करायला लागेल. याला मल्टिप्लाय करायला लागेल याला 1 ना याला कितीने मल्टिप्लाय करायला लागता कोणाला एलिमेंट करता 12 करा 12. मग हा का होईल हा तर इक्वेशन जसं तसंच 15x प्लस 12y इज इक्वल टू 7200 आणि हा जो आहे 12x प्लस 12y इज इक्वल टू आता हा 555 इंटू 12 5 2 10 0 हाचे 1 5 2 10 1 11 1 हाचे 1 5 2 10 1 11 0 5 1 5 5 1 5 5 1 5 0 6 6 6 किती आला 6660 किती आला मल्टिप्लिकेशन 6660. आता यांची का कराल तुम्ही सबस्ट्रॅक्शन कराल तर साइन का होईल चेंज 12y कटला हा किती आला 3x इज इक्वल टू हा किती होईल आता 7200 7200 मायनस 6660. आता हा जर सबस्ट्रॅक्ट कराल तर किती होईल हा इथं आपण याला आता हटवूनच टाकून आपल्याकडे कॅल्क्युलेटर आहे म्हणजे आपली कोणतीच मिस्टेक झाली नाही पाहिजे. पहा आता किती होता आपला हा करून पाहू पहिले 555 इंटू 12 6660. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं 7200 मायनस 6660 म्हणजे हा किती आला आपला 540. आता याला डिवाइड करा x इज इक्वल टू 540 बाय 3 540 डिवायडेड बाय 3 जर कराल तर हा येईल आपला 180. x ची व्हॅल्यू किती आली आपली 180. आता हाच आपल्याला काढायचा होता डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस. समजा का तुम्हाला एरोप्लेन काढायचा आहे सॉरी कार काढायचा आहे तर तो बी तुम्ही काढू शकता. अशा टाईपचा जो हा आपला क्वेश्चन आहे. ओके आता लास्ट वाला आपला पेपर राहिला आहे मार्च 19चा पाहून घेऊ त्याला आता आपण. हा सगळ्यात पहिले डिटर्मिनंटचा क्वेश्चन आहे. तुम्हाला एम ची व्हॅल्यू काढायची. थोडा वेगळा क्वेश्चन आहे बढिया क्वेश्चन आहे हा घेऊन टाकून पहा. आता ब्रॅकेट मध्ये दिलाय 4 इकडे दिलाय 5 त्यानंतर इकडे दिलाय एम इकडे दिलाय 3 इज इक्वल टू आन्सर दिलाय तुम्हाला 22 आणि तुम्हाला एम ची व्हॅल्यू काढायची. अशा टाईपचे क्वेश्चन यावर्षी येण्याची जास्त चान्स आहे. आता डिटर्मिनंट सारखा सॉल्व्ह करू 4 चा 3 सोबत एम चा 5 सोबत 4 इंटू 3 मायनस 5 इंटू एम इज इक्वल टू 22. 4 इंटू 3 म्हणजे 12 मायनस 5m इज इक्वल टू 22. आता या 22 ला इकडे घेऊन जा प्लस मायनस 5m ला तिकडे घेऊन जा. 12 मायनस 22 इज इक्वल टू 5m प्लस वाला तिकडे गेल्यावर मायनस 12 मायनस 22 म्हणजे किती होईल मायनस 10 इज इक्वल टू 5m. हा मल्टिप्लाय वाला डिवाइड मायनस 10 बाय 5 इज इक्वल टू m इज इक्वल टू मायनस 2. अशा प्रकारचा जो आहे हा आपण इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर हा क्वेश्चन
2 number differ by 3, sum of the greater number and twice the smaller number is 15, find the smaller number. एकदम इझी क्वेश्चन आहे हा. 2 नंबर आहे, इथे लिहून घेऊ. लेट ग्रेटर नंबर, 2 नंबर मध्ये पहिले एक ग्रेटर नंबर घ्या आणि एक स्मॉलर नंबर घ्या. ग्रेटर नंबरले घ्या x अँड स्मॉलर नंबर याले का घ्या तुम्ही y. यांचा डिफरन्स दिलाय म्हणजे x मायनस y, डिफरन्स म्हणजे मायनस, किती दिलाय तो 3. इक्वेशन नंबर 1. आता सम ऑफ, सम म्हणजे काय होते प्लस, स्टेप बाय स्टेप जाऊ. ग्रेटर नंबर x अँड ट्वाइस द स्मॉलर नंबर 2y इज किती दिलाय तुम्हाला 15. इक्वेशन नंबर 2. डायरेक्ट सबस्ट्रॅक्ट करा, आन्सर येऊन जाते. याचा जो आन्सर आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगा. एकदम इझी क्वेश्चन आहे. त्यानंतर हा ग्राफिकली आहे ना, हा एक क्वेश्चन आहे, बढिया क्वेश्चन आहे. लास्ट क्वेश्चन आहे आपल्या लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, त्याच्यामुळे चांगला लक्ष द्या. पहा आता इथं काय म्हणते, थोडस चांगलं वाचून घेऊन पहिले. शेवटचा क्वेश्चन आहे ना करे. The coordinate of the point of intersection of lines ax plus by is equal to 9 and bx plus ay is equal to 5 is 3 minus 1. Find the value of a and b. एकदम सोपी क्वेश्चन आहे. याले पाहून आपण घाबरून जातो, पण घाबरायचं काही कारण नाही. सरळ सरळ हे 3 म्हणजे x ची व्हॅल्यू आहे, -1 म्हणजे y ची व्हॅल्यू आहे. त्याच्यात पुट करायचं आहे ना, सॉल्व करायचं आहे. पहा आता आपल्याला इक्वेशन का दिला आहे. पहिला ax plus by is equal to 9, ax प्लस by इज इक्वल टू 9. आणि दुसरा इक्वेशन का दिलाय तुम्हाला bx प्लस ay, bx प्लस ay इज इक्वल टू किती दिलाय आपल्याला 5. आणि याचा आन्सर दिलाय 3 - 1. कोऑर्डिनेट देअरफॉर पुट x इज इक्वल टू 3 अँड y इज इक्वल टू -1. पहा मग आता x दिसला तिथं 3 पुट करा, y दिसला तिथं -1 पुट करा. a च्या जागी a, x ची जागी 3, प्लस आहे म्हणून प्लस, b आहे म्हणून b, y दिसला म्हणजे -1 इज इक्वल टू 9. 3a मायनस b इज इक्वल टू 9. इक्वेशन नंबर 1. इथं आता bx, b दिसला म्हणून b, x दिसला म्हणून 3, प्लस दिसला म्हणून प्लस, a दिसला म्हणून a, y दिसला म्हणून -1 इज इक्वल टू 5. 3b मायनस a इज इक्वल टू 5. आता याला थोडंसं रिअरेंज करून टाका. याला पहिले लिहा -a प्लस 3b इज इक्वल टू 5. इक्वेशन नंबर 2. आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. पहा आता कसं सॉल्व करून आपण याला मल्टिप्लाय करा. कशाने मल्टिप्लाय कराल, याले 3 न करा, याले 1 न करा. याले जेव्हा 3 न मल्टिप्लाय कराल तर हा काय होईल, 3 चा 3 सोबत, 3 चा b सोबत, 3 चा 9 सोबत. हा किती होईल मग आपला 9a मायनस b इंटू 3 म्हणजे 3b इज इक्वल टू 9 3 जा 27. इक्वेशन नंबर 3. याले 1 न मायनस a प्लस 3b इज इक्वल टू 5. ऍडिंग करायची आहे. हा डायरेक्ट काय होऊन जाईल कॅन्सल. हा किती होईल आपला 8a इज इक्वल टू, यांची ऍडिशन कराल तर किती होईल आपला 32. मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर डिवाइड. a इज इक्वल टू 32 बाय 8, a इज इक्वल टू 4. पुट करा. पुट a इज इक्वल टू 4 इन इक्वेशन. कोणत्या मध्ये करता, 1 मध्येच करता. 1 सोपी आहे. 1 काय 1, 3a मायनस b इज इक्वल टू 9. 3 a ची व्हॅल्यू 4 मायनस b इज इक्वल टू 9. पहा आता 12 मायनस b इज इक्वल टू 9. याला तिकडे घेऊन जा. मायनस b इज इक्वल टू 9 मायनस 12, मायनस b इज इक्वल टू -3, b इज इक्वल टू 3. देअरफॉर the value of a is, किती आली होती, a ची व्हॅल्यू 4 and b is 3. अशा प्रकारचे जे होते आपले कुठून क्वेश्चन होते आपले हे जर पाहाल, हे एवढे क्वेश्चन आपण आतापर्यंत घेतलो. एवढे सारे आपले 3 व्हिडिओ मध्ये 2024 पासून हे सगळे क्वेश्चन जे आहे आपण आतापर्यंत 3 व्हिडिओ मध्ये कव्हर केलं. हे झाले, हे झाले, हे झाले, हा इथपर्यंत. आता नेक्स्ट जो आहे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे याच्या नंतरच्या लेक्चर मध्ये म्हणजे 4th लेक्चर मध्ये आपण कव्हर करूया. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स पर्यंत पाठवा. थँक्यू सो मच.